हाय मित्रांनो, नमस्कार. कविता गायकवाड बोलते. माझी कंडिशन तर बघा, माझी अवस्था बघा, माझी जन्म कहाणी तर पहिल्यापासूनच तुम्ही ऐकत आलेला आहे. हेतून पण माझी कहाणी ऐकत चला. हे का, ही एवढ्याच गोळ्या माझ्या 3000च्या आहेत. 1 महिन्याला इंजेक्शन आणि ही 3000च्या गोळ्या प्रायव्हेट दवाखान्यातून. आणि ते हे रक्तवाढीच्या गोळ्या, रक्त कमी पडतंय हे रक्तवाढीचे, हे उष्णताचे, हे सकाळ संध्याकाळ 2 आहेत. आणि हे गुडघा 24 तास गुडघा बघतोय. हे गोळी खाल्लं तर गुडघा राहतोय, हे गुडघ्याचे. आणि ही झोपीचे. गोळी खाऊन पण मला झोप येत नाही मित्रांनो. आणि हो काही चक्कर यायला लागली होती, त्या शाशक्तापणा लय आला म्हणून खाजगी दवाखान्यात गेले. तर त्यांनी असल्या ठोकळ्या असल्या गोळ्या दिल्या. गोळ्या गिळ्या बिना त्या आणि खायला पण येणार त्या. हे गोळ्या अशाच ठेवल्या. हे पोट साफ व्हायची गोळी दिली, हे पित्तावरली दिली. बघ माझ्या गोळ्या औषध बघत बसा. आणि हे पाय मुरगळ्यावर ही गोळी दिली. परंतु ते काय मी निम्या अर्ध्या खाल्ल्या, निम्या अर्ध्या नाही खाल्ल्या. हे ओके. गोळ्या तर औषध तर पोटावर खायचं. जिंदगी बरबाद झाली. काय नसताना हे पोट साफ व्हायचे, तरी पण पोट साफ होत नाही. ती पोट साफ व्हायची गोळी खाऊन बी होत नाही. पोट साफ व्हायचं खाल्लं तरी होत नाही. विनो तर माझ्या उशाला 24 तास का विनोची पुडी रोज एक नियमानं प्यावंच लागते, तरी पोट साफ होत नाही. आणि हे इन्फेक्शन होतंय. हे म्हणजे मेडिकल सोबतच आहे, कुठं जाईल तिथं. हे सॅनिटायझर तसलं ते गुलाबाचं, हात वेत धुवायला थोडासं इन्फेक्शन कमी होतं. आणि हे हात उरलं, पाय उरलं, टाचा किंवा आपलं तळवं उरलं तर ही टोप लावायची. हे 50 रुपये ह्याची किंमत. काय काय कुठंवर खर्च करायचा आयुष्यात, कुठंवर जगायचं. आणि हे बघा आता काय निमित्त झालं. कुत्र्याची कळवण लागली, दुसऱ्याच्या अंगावर यायला लागली म्हणून मी काय केले, कुत्र्याला हाणायला गेले. ती माझ्या अंगलोट येऊन बसलं. घोट्यात पायच फ्रॅक्चर झाला माझा. घोट्यात पाय फ्रॅक्चर होऊन चोळून घेतलं, मालिशी केली, ती जात्याची पाळी फिरवली, सगळं केलं, काही फरक पडला नाही. परत घोटा असा सुजला आणि काळा निळा झाला, रक्त साकाळं. परत सगळी खवळा लागली, पैशाची अडचण आली. उसणं पासणं ह्याच्याकडं त्याच्याकडं घेऊन मग इथं जाऊन खाजगीत 8 दिवस तसंच खेटले. इलाजच नाही. 8 दिवसाच्या नंतर ना उपचार काय होईना. शेवटी मग लास्टला प्लास्टर खाजगीत करून आले. मग आता दवाखान्यात ॲडमिट व्हायची आपली अपेक्षा नाही, कॅपॅसिटी नाही. जवळ दवाखान्यात बसायला कोण नाही. प्लास्टर करून घरी येऊन बसले बघा. कसं जीवन जगायचं बघणारला वाटतं. मी आता हे 3-4 महिन्यात मी व्हिडिओ पण टाकायचं बंद केले. माझी तब्येत पण बरोबर नाही, मला असं जगण्याची इच्छा नाही. आणि कुठल्याच गोष्टीची म्हणजे अपेक्षाच राहिलेली नाही माझी आता. फक्त हाय एक माणूस जन्म, एक पृथ्वीत हाय, ह्याच्यामुळं जगायचं आणि ह्याच्यामुळं वागायचं. काही उपयोग नाही माझ्या जिंदगीत. नको असं झालं मला. लय टेन्शन आणि लय वैताग आहे मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा. काय नसताना कुत्र्याची कळवंड आली. गडी कसं मारते ते का त्या बायकांना, जनावराला, कुत्र्याला, तसं मी त्या कुत्र्याला मारायला गेले. ते कुत्र्याची कळवंड काय शेवटी सुटली नाही. ती एकमेकाला फाडत आणि तोडतच राहिली. लास्टला मी असे वाट्यावरनं कॉलमनं ओतानी पडले, घोट्यावर पडले. घोट्यावरनं माझा पूर्ण सुजला, काळा निळा झाला, जात्याची पाळी फिरवली, काय गावठी औषध सगळं केलं, काही फरक पडला नाही. लास्टला मला प्लास्टर करावं लागलं मित्रांनो. तुम्हाला वाटतं इथनं गुडघ्यापासनं खाली आहे, दिसलं पूर्ण सुजून टम. काय करायचं आणि कसं जगायचं सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. हाय.